नमस्कार. मी विशाल साबळे, सहाय्यक कृषी अधिकारी भोकरदन. आज आपण येथे विश्वसेवा फाउंडेशन कोळेगाव आणि कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण येथे एक छोटेखानी आपला एक प्रात्यक्षिक आणि एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पाणी आणि पाण्याचं महत्त्व आणि त्याच्यावरती उपाययोजना याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. यावर्षी आपल्या भारतीय हवामान खात्याने जवळपास 88 ते 90% दरवर्षीच्या सरासरीच्या पाऊस पडेल असं वर्तवले आहे. तर आज आपण कोळेगाव नगरीमध्ये आहोत. तर कोळेगावमध्ये जवळपास 30 ते 35% क्षेत्रावरती आज रोजी मिरची लागवड आहे. तर मिरची लागवड ही मुख्यत्वे आपल्या इथं एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यामध्ये होते. आणि हा पूर्ण उन्हाळ्याचा कालावधी असल्यामुळं पाण्याची खूप गरज भासत असते. आणि बरेच शेतकरी आपल्या इथं शेततळे आणि विहीर हे 2 पाण्याचे स्रोत वापरत असतात. परंतु यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं आणि बऱ्याच बाष्पभवन झाल्यामुळं शेततळ्याचं पीक पाणी खालावलेलं आहे. परंतु आपला जो पाऊस पडणार आहे तो अगोदरच खूप म्हणजे सरासरीपेक्षा कमी पडणार असून आपल्याला ते पाणी जास्तीत जास्त साचून आपल्या विहिरीमध्ये म्हणजे त्याचा वापर कसा करता जाईल, त्याच्यानंतर आपल्या पिकामध्ये वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेतलं जाईल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.